समाजकारण, राजकारण यात स्वतःला आणि कुटुंबाला वेळ कसा देता? नाही, स्वतःला आणि कुटुंबाला मी तर पहिल्यांदा सांगितलं की माझं कुटुंब म्हणजे माझं नातेवाईक एवढंच नसून गाव म्हणजे माझं कुटुंब आहे. आणि जिथं मला गरज असेल तिथं मी वेळ देतोच, त्याबद्दल काय दुमत नाही. कुटुंबामध्ये काही गरजेचं किंवा महत्वाचं काम असेल तर मी कुटुंबालाही वेळ देतो आणि गावामध्ये पण वेळ देतो. पण बहुतांशी वेळ माझ्या आयुष्यातला, माझ्या जीवनातला जवळजवळ 70% वेळ हा माझ्या गावासाठी जातो. 30% वेळ मी माझ्या कुटुंबासाठी देतो. यात्रेला गावच्या यात्रेला तुम्ही जन्म घातलाय असं म्हणायला काही हरकत नाही. आणि ती यात्रा सुरू होत असतानाच्या जे काही प्रसंग होते, त्या घटना होत्या, आणि आता यात्रेचं एक वेगळं स्वरूप येऊन एवढं छान मंदिर, त्याचा निधी, आणि जेणेकरून लांब असणाऱ्या व्यक्ती, नोकरी निमित्त बाहेर असणाऱ्या व्यक्ती, पही पाहुणे या निमित्तानं एकत्र येतात आणि भेटतायत, ही खरंच चांगली गोष्ट आहे. जयश्रीताई म्हणजे ज्या सरपंच मॅडम आहेत, त्यांनी सुद्धा माहेरची साडी ही काहीतरी संकल्पना गावात राबवली, त्याबद्दल काय सांगाल? 2022ला पहिल्यांदा लोकनियुक्त सरपंच म्हणून जयश्रीताई तानाजीराव पाटील यांची निवड झाली आणि त्याही फार ऍक्टिव्ह आहेत. म्हणजे 2012 ते 17 पंचायत समितीचे सदस्य, 2017ला सभापती मिरज पंचायत समितीच्या, तर नंतर 17 ते 22 जिल्हा परिषद सदस्या, जिल्हा नियोजन समितीवरती सदस्या, बांधकाम समितीच्या सदस्या, अशा विविध पदावरती त्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. आणि 2022 ते 27 लोकनियुक्त सरपंच म्हणून मिरज तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्यानं पहिल्या महिला लोकनियुक्त सरपंच म्हणून त्यांनी नाव पटकावलेलं आहे, नावाजलेलं आहे. आणि त्यांची काम करण्याची पद्धत सुद्धा चांगल्या पद्धतीची आहे. आणि त्यांनी एक सूचना मांडली ग्रामपंचायतीमध्ये की माहेरच्या साडीचा एक उपक्रम आपण त्या ठिकाणी राबवायचा आहे, जेणेकरून माझी गावातली मुलगी त्या ठिकाणी सासरी गेली आणि 4-5 दिवसानंतर ज्यावेळेस माहेर येते आणि तिला कुठेतरी गाव तिच्या पाठीमाग आहे, ग्रामपंचायतीच्या पाठीमाग आहे, म्हणून तिला कुठेतरी आधार वाटावा आणि प्रपंच कसा करावा, सासू संघ कसं राहावं किंवा घरामध्ये कशा पद्धतीनं वावरलं पाहिजे, काय गोष्टी सहन केल्या पाहिजेत. म्हणजे जसं एखादी आई आपल्या लेकराला शिकवते तसं सरपंचाने सुद्धा नांदायचं कसं, आपल्या आई वडिलांचं नाव त्या सासरमध्ये कसं निघालं पाहिजे, आपल्या गावाचं नाव अजिबात कुठं बदनाम झालं नाही पाहिजे, अशा पद्धतीचं वागणं, राहणं, काम करणं, ह्या काही सूचना असतील त्या सूचना द्यायच्या. आणि चांगल्या पद्धतीची साडी म्हणजे पैठणी देऊन वटी भरून तिचा आदर सत्कार करायचा, जेणेकरून तिलाही वाटावं की मी एकटे नाही, माझ्या पाठीमाग आई वडील तर आहेतच, माझं कुटुंबच आहे, पण अख्खं गावही माझ्या पाठीमाग आहे. आणि ही भावना तिला कुठंतरी आपल्याशी वाटावी, त्यांच्या कुटुंबालाही वाटावं बाबा ग्रामपंचायत आपली आहे आणि माझ्या मुलीचा सत्कार केला, म्हणजे जेणेकरून कुटुंब, गाव म्हणजे आमचं कुटुंब आहे असं गृहीत धरून आम्ही योजना, संकल्पना, कार्यक्रम राबवत असतो. जगभरात कुठं जरी गेलं तरी माहेरची ओढ वेगळी असते. आणि माहेरची साडी हा चित्रपट आपण पाहिलेला आहे, पण माहेरची साडी काय संकल्पना असते सरपंच जयश्रीताईंनी वेगळ्या पद्धतीनं साकारलेली आहे. आणि ती मुलीला असेल, सासरी जाणाऱ्या मुलीला मिळणारा सन्मान, प्रेम आणि आशीर्वाद म्हणावं लागेल. सामुदायिक विवाह सोहळा पण आपण घेत आहात, त्याबद्दल काय सांगाल? सामुदायिक विवाह सोहळा मी स्वर्गीय माजी आमदार हाफिजभाई दत्तुरे हे कायम सामुदायिक विवाह सोहळा भरवायचे आणि त्यांच्यामधून मला एक प्रेरणा मिळाली की आपण आपल्या सलगर गावामध्ये एक सामुदायिक विवाह सोहळा घ्यावा. आणि आम्ही आव्हान केलं, प्रसिद्धी केली आणि बघता बघता 36 कुटुंबाचा सामुदायिक विवाह सोहळा त्या ठिकाणी गावामध्ये केला गेला. त्याच्यामध्ये पायाला च्या नकाला नखपॉलिश पासून डोक्याच्या तेलापर्यंत सगळी साधन सामुग्री दिली. फक्त पीठ, मीठ आणि बाकी घेतलं की त्यांचा प्रपंच चालू व्हावा अशा पद्धतीचं स्टो असेल, भांडी कुंडी सर्व काही आपण त्या ठिकाणी दिले. कपडा लागता दिला, मणिमंगळसूत्र त्या ठिकाणी दिलं. मला सांगायला अभिमान वाटतो की माझी सलगरगावची बाजारपेठ जी आहे ती फार मोठी चांगली बाजारपेठ आहे. एखाद्या चांगल्या कार्यक्रमामध्ये आम्ही एखादं आव्हान केलं की आमच्या सलगरगावची बाजारपेठ व्यापारी वर्ग अजिबात नाही म्हणत नाही आणि सगळ्यांनी भरभरून मदत केली आणि एवढा मोठा सामुदायिक सोहळा साजरा झाला की आमच्या इतिहासामध्ये काही असे वेगवेगळे कार्यक्रम झाले गेले आणि सुवर्ण अक्षरानं लिहून ठेवण्यासारखे जे काही कार्यक्रम आहेत त्यापैकी हा एक आमचा सामुदायिक विवाह सोहळा आहे.
सगळ्यांना ज्याच्या त्याच्या जाती धर्माप्रमाणे, म्हणजे हिंदूचं लग्न असेल तर त्या हिंदू धर्माच्या हिंदू धर्म पंडिताच्या साक्षीनं रीतिरिवाजाप्रमाणे केलं गेलं. बौद्ध असेल तर बौद्ध भिक्षूच्या त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे केलं. मुस्लिम समाज असेल त्याच्या धर्मगुरूच्या, म्हणजे ज्याच्या त्याच्या धर्मगुरूच्या पद्धतीनं रीतिरिवाजानं आम्ही तो सोहळा साजरा केला. फार मोठा सोहळा त्या ठिकाणी साजरा केला गेला. आणि असा सोहळा पुन्हा अख्ख्या पूर्व भागामध्ये कुणी केलाही नसेल एवढा मोठा सोहळा त्या ठिकाणी साजरा झाला गेला. वेगवेगळे सामाजिक उपक्रम आपण सांगितलेत, वेगवेगळे सोहळे सांगितलेत. ग्रामपंचायत हे माझं कुटुंब आहे अशा पद्धतीनं आपण राहता आहात. तुमची ग्रामपंचायत नेमकी कशी आहे? आता सलगर गावचे पहिले सरपंच स्वर्गीय गंगाप्पा जतकर, आमच्या सलगर गावचे सुपुत्र माजी आमदार स्वर्गीय विठ्ठलदाजी पाटील, स्वर्गीय कृष्णा जाधव तात्या, असे अनेक स्वर्गीय विठ्ठल बाबूराव काळे, अशा अनेक स्वर्गीय दत्तू काका पाटील, रामगोंडा हरगे स्वर्गीय, अशा अनेक जणांनी या गावामध्ये विविध कामं केली गेली आणि त्यापैकी एक ग्रामपंचायत त्या काळामध्ये बांधलेली आहे. पण आता सध्या मी या मिरज विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय सुरेशभाऊ खाडेसाहेब यांच्या मदतीनं, त्यांच्या संकल्पनेतून सलगर गावामध्ये एक फार मोठी ग्राम सचिवालय म्हणजे आपण त्या ठिकाणी बांधतोय. प्रत्येक माणसाला वाटतं की आपलं एक चांगलं छानसं घर असावं, तसं गावचं घर म्हणजे ग्रामपंचायत आहे आणि त्या ग्रामपंचायत चांगली असावी असं एक आमचा मानस आहे. आणि फार मोठी संकल्पना आपण त्या ग्रामपंचायत ग्राम सचिवालयामध्ये निर्माण केलेली, त्याचं काम चालू आहे. 4 मजली इमारत आहे, 2 मजले झालेले आहेत. त्याच्यामध्ये दुकानगाळे आहेत, त्याच्यामध्ये सर्व जे काही ऑफिस वर्ग आहे, म्हणजे एखादा माझा वयोवृद्ध माणूस आला की एक ऑफिस त्या बाजूला एक ऑफिस इकडे आहे, म्हणजे जे काही हेलपाटे घालावं लागतात ते हेलपाटे घालावे लागणार नाही. एकाच छताखाली सगळे शासकीय अधिकारी त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होणार आहेत. त्याच्यासाठी वेगवेगळे केबिन केलेले आहेत. त्याचबरोबर त्याच्यामध्ये एकंदरीत एक अभ्यासिका सुद्धा करतोय, ग्रंथालय त्या ठिकाणी करतोय, UPSC MPSCचा अभ्यास व्हावा अशा पद्धतीने एक वातानुकूलित असं अभ्यासिका करतोय. एवढंच नाही तर गोरगरिबांची गाडी किंवा ज्याला आपण लाल परी म्हणतो एसटी बस, ते मुक्कामला बसेस असतात आणि त्यांना मग राहायची सोय नसते. पावसाळ्यामध्ये त्या बसेसमध्ये गळक्या बसेस, त्या ड्रायव्हरची कंडक्टरची झोप व्यवस्थित होत नाही, पुन्हा ड्रायव्हिंग करायला त्यांना त्रास व्हायला नको म्हणून त्याच्यासाठी सुद्धा आम्ही त्या ग्राम सचिवालयामध्ये एक स्वतंत्र रूम केलेलं आहे, टॉयलेट बाथरूम केलेलं आहे, जेणेकरून त्यानं त्या ग्राम गाडी तिथं पार्किंग करावी. CCTV कॅमेरे असणार आहेत, कुठं धक्का लागला जाणार नाही, त्यांना निवांत झोप मिळेल. त्यांना त्या ठिकाणी टॉयलेटची सोय केलेली आहे. म्हणजे अशी एक वेगळी रूम त्या ठिकाणी केलेली आहे. एवढंच नव्हे तर एखादा विरोधातला सदस्य निवडून जरी आला तर त्याला अशी एक तुच्छ वागणूक त्या ठिकाणी मिळू नये. त्यालाही जसं विधानसभा लोकसभेमध्ये एक विरोधी पक्ष नेता त्यांना एक स्वतंत्र रूम, म्हणजे एखादी बिल वाजवली की शिपाई यावा, त्यांना काय पाहिजे म्हणावं, चहा असेल तर चहा आणून द्यावा, अशा पद्धतीची सुद्धा सोय आम्ही त्या ग्राम सचिवालयामध्ये निर्माण केलेली आहे. म्हणजे फार मोठी संकल्पना केलेली आहे. आम्हाला अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं ग्राम सचिवालय उभं करताय असं सांगितलेलं आहे. आणि 2.5 कोटीचं बजेट आहे. मिरज पूर्व भागामध्ये नव्हे तर सांगली जिल्ह्यात महाराष्ट्रात सगळ्यात मोठी आणि सर्व सोयीयुक्त असणारी ग्रामपंचायत इमारत ग्राम सचिवालय आपण लवकरच सलगर गावामध्ये साकारतोय. म्हणजे विरोधकाला सुद्धा सन्मान देणारी तुमचे विचार आणि संस्कार आहेत आणि राजकारणात हे खूप कमी पाहायला मिळतं. राजकारणातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवरच्या वेगवेगळ्या गोष्टी आपण सांगितल्यात. काही मन हेलावून टाकणारे प्रसंग होते त्यामधले. शेवटच्या टप्प्यात मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की युवा पिढी जी आहे ती राजकारणात येत असताना घाबरतीये. कारण राजकारण म्हटलं की गलिच्छ राजकारण, त्यात आपण जायला नको. तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल? मी तर असं म्हणेन की राजकारण गलिच्छ जरी झालंय असं इतर कोण म्हणत असेल तर मी त्याला एक अपवाद आहे. कारण आम्ही जो राजकारणामध्ये प्रवेश केला किंवा आम्ही जे राजकारण करतो ते 80% समाजकारण आणि 20% राजकारण करतो. आणि शेवटी असं आहे की एखाद्याला गलिच्छ वाटत असेल तर ते कुणीतरी स्वच्छ पण केलं पाहिजे. समजून चला, एखाद्या ठिकाणी कचरा पडलेला आहे, एखादी गटर तुंबलेले आहे, कुणीतरी त्यात हात घालून कुणीतरी तो कचरा भरला पाहिजे, कुणीतरी ते गटर स्वच्छ केली पाहिजे. नसेल तर प्रत्येकाने म्हणायचं ते गटर आहे तो उकरंड आहे आणि निघून जायचं, कुणीतरी ते केलं पाहिजे. आणि जर एखाद्याला असं गलिच्छ आहे असं वाटत असेल तर मला
त्या युवा पिढीला असेल किंवा ज्यांना असं वाटतंय त्यांना माझी विनंती आहे किंवा आव्हान आहे की त्यांनी त्या क्षेत्रामध्ये येऊनच ते स्वच्छ केलं पाहिजे. आणि कुठंतरी चांगली माणसं त्या क्षेत्रात आल्याशिवाय त्या ठिकाणी ती प्रगती पण होणार नाही किंवा आपण जे काही चांगलपणा म्हणतो किंवा आम्ही गावामध्ये ज्या काही विविध संकल्पना राबवल्या आहेत त्या राबवायच्या असतील तर ते सत्तेत येणं गरजेचं आहे. सत्तेत यायचं असेल, सत्ता पाहिजे असेल तर निवडणुका लढवणं गरजेचं आहे. निवडणुका लढवायचे म्हटलं की म्हणजे राजकारण आलं आणि त्यामुळं त्या ठिकाणी राजकारणामध्ये अशा चांगल्या पिढीनं त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे असं माझं मत आहे. ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, राज्य असेल किंवा देश असेल, या राजकारणाच्या टप्प्यावरती ते गलिच्छ आहे इतकं म्हणून आपण न थांबता आपण त्यात उतरावं आणि त्यात थोडंसं स्वतःला आजमावून पाहावं. आपल्या हातात जर सत्ता आली, आपल्याकडे पॉवर आली तरच आपण त्यात काहीतरी बदल करू शकतो असं तुम्ही छान पद्धतीनं सांगितलं. हे सगळं करत असताना समाजकारण, राजकारण यात स्वतःला आणि कुटुंबाला वेळ कसा देता? नाही, स्वतःला आणि कुटुंबाला मी तर पहिल्यांदा सांगितलं की माझं कुटुंब म्हणजे माझं नातेवाईक एवढंच नसून गाव म्हणजे माझं कुटुंब आहे. आणि जिथं मला गरज असेल तिथं मी वेळ देतोच, त्याबद्दल काही दुमत नाही. कुटुंबामध्ये काही गरजेचं किंवा महत्वाचं काम असेल तर मी कुटुंबाला वेळ देतो आणि गावामध्ये पण वेळ देतो. पण बहुतांशी वेळ माझ्या आयुष्यातला, माझ्या जीवनातला जवळजवळ 70% वेळ हा माझ्या गावासाठी जातो. 30% वेळ मी माझ्या कुटुंबासाठी जातो. जिथं गरज असेल तिथं मी वेळ देतोच. म्हणजे ग्रामपंचायत ही फक्त ग्रामपंचायत नाहीये, ते माझं कुटुंब आहे. तिथला मतदार राजा हा नुसता मतदार राजा नाहीये, तर तो माझा भाऊ आहे, ते माझे वडील आहेत, ते माझे आजोबा आहेत. या भावनेनं तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. तर शेवटी जाता जाता एवढंच विचारेन की भविष्याच्या दृष्टीने आपली ग्रामपंचायत खूप चांगली असावी यासाठी आपल्या नियोजित संकल्पना काय आहेत? ग्रामपंचायत चांगली आहेच आणि संकल्पना म्हटलं तर मग गावामध्ये आता जे काही महत्वाचं सीमा भागातलं आमचं गाव आहे आणि सीमा भागाला जोडणारे जे रस्ते आहेत ते रस्ते होणं जरा गरजेचं आहे. आणि सलगर गाव हे बाजारपेठेचं गाव म्हणून बघितलं जातं. थोडस जरा ह्या सीमा भागातल्या रस्त्यामुळं बाजारपेठ आमची अडचणीत येऊ लागलेली आहे आणि बाजारपेठ आमची चांगली सलगर ही बाजारपेठ म्हणून आम्हाला त्या ठिकाणी ओळखलं जातं. ती बाजारपेठ पुन्हा पूर्वी होती तशी चालवण्याच्या दृष्टीनं सीमा भागातले रस्ते पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आम्ही आदरणीय विद्यमान आमदार सुरेश भाऊंच्या माध्यमातून अंतिम टप्प्यात आणलेले काही उर्वरित रस्ते आहेत ते सुद्धा नजदीकच्या कालावधीमध्ये आपण पूर्ण करून घेतोय. त्याचबरोबर सलगर गाव हे आता हळूहळू विस्तारत चाललेलं आहे आणि त्याच्यासाठी एकंदरीत जर बघितलं तर मिरज सांगलीला एखादा नोकर वर्ग राहायचं म्हटलं, एखादा फ्लॅट भाड्याने घ्यायचं म्हटलं तर 3-4 हजार रुपये भाडे आहेत. पण सलगर सारख्या ठिकाणी एखादा नोकर वर्ग किंवा एखादा व्यक्ती राहायचं भाड्याने घेऊन म्हटलं तर 4-5 हजारच्या पुढे भाडे आहेत. म्हणजे जसं सांगली मिरजेला दर आहेत ते दर आता सध्या सलगरला आहेत. त्याचबरोबर सलगर गाव हे वाढत असल्यामुळं की गावठाण हद्द वाढत चाललेले आहे. म्हणजे मूळचा जो पूर्वीचा गावठाण एरिया आहे तो मर्यादित आहे आणि आता वाढीव गावठाण हद्द बरं बघितलं तर जवळजवळ अर्धा 1 किलोमीटर आता वाढत चाललेलं आहे. त्याची प्रॉपर्टी कार्ड म्हणजे समजा एखादा गुंठा विकत घ्यायचं म्हटलं तर गुंठेवारी खरेदी विक्री बंद आहे, त्यामुळं खरेदी करता येत नाही. आणि खरेदी करायचं म्हटलं तर टायटल क्लिअर असल्याशिवाय लोन मिळत नाही. अशा ज्या गोष्टी आहेत त्या सिटी सर्वे लेवलला त्याचा पाठपुरावा करून जेणेकरून त्याची हद्द वाढवून ज्यांनी घर बांधलेले आहेत त्यांना त्यांचं स्वतःचं हक्काचं प्रॉपर्टी कार्ड मिळावं, त्याच्यावरती त्यांना लोन घेता यावं अशा पद्धतीची संकल्पना आहे. त्याचबरोबर सध्या गावामधली बाजारपेठ वाढत असल्यामुळं रस्त्याची आणि वाहनांची एकंदरीत पार्किंगची सुविधा सुद्धा अडचणीची निर्माण होत चाललेली आहेत. माझा भविष्यकाळामधला मानस आहे की सलगर गावाभोवती एखादा रिंग रोड करता येईल का, जेणेकरून सगळे रस्ते त्या रिंग रोडला जाता येईल. म्हणजे एखाद्या व्यक्तीला कर्नाटक मधून यायचं आहे आणि डायरेक्ट मिरजेला जायचं आहे, गावातच यायचं नाही तर त्यांना त्या रिंग रोडच्या माध्यमातून बाहेर जाता येईल का, जेणेकरून गावामध्ये रस्त्याची जी काही ट्रॉफिक जामचा प्रकार राहतो किंवा त्या ट्रॉफिकमुळे एखाद्याचा अपघाताचं प्रमाण जे आहे ते कुठंतरी कमी होईल का किंवा बंद होईल का असा सुद्धा मानस आमचा याच्यामध्ये आहे.
आणि याच्यासाठी आदरणीय या मिरज विधानसभा मतदारसंघाचे कार्यसर आमदार सुरेशभाऊ खाडे साहेब यांच्या माध्यमातून ह्या संकल्पना आम्ही भविष्यकाळामध्ये नक्की पूर्ण करणार आहोत. माझा तर असा विचार आहे की सलगर हे एक मॉडेल बनवायचं आहे. जसं आपण एखादं व्यवसाय काढला की मॉडेल ठेवतो आणि असं आहे म्हणून दाखवतो, तसं भविष्य काळामध्ये सलगर हे एक मॉडेल म्हणून त्या ठिकाणी म्हणजे राळेगण सिद्धी असेल किंवा पोपटराव पवारांचं हिवरे बाजार असेल, अशी जी काही गावं आहेत तशी गावं एक मॉडेल म्हणून सलगर गाव बनवायचा आमचा मानस आहे. आणि ज्या काही भौगोलिक सुविधा आहेत त्या देण्याचा मानस आहेत. पण त्याही पेक्षा जाऊन गावामधला जो काही एखादा वंचित घटक आहे किंवा गरीब कुटुंब आहे ते केंद्रबिंदू मानून आम्ही काम करण्याचं धोरण ठरवलेलं आहे. म्हणजे एखादा कुटुंब चांगला आहे, मुलगा त्याच्यामध्ये शिकतोय, त्याची परिस्थिती नाही, त्या मुलाला त्या ठिकाणी मदत करून तो चांगला कसा शिकल, क्लासवन अधिकारी कसा बनल हे बघायचं आहे. एखादं कुटुंब आहे त्याच्याकडे थोडेफार पैसे आहेत, त्याला घर बांधायचं आहे, घराची अडचण आहे, मग शासनाच्या माध्यमातून योजनेच्या माध्यमातून त्याला 2 रुपये कसं मिळेल, थोडं शासनाचा पैसा, थोडा याच्या जवळचा पैसा करून त्याला एखादं घर उभं करून कसं देता येईल. किंवा एखादी मुलगी आहे चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत्या, त्यांची परिस्थिती नाजूक आहे, त्यांना तर मदत करायचीच करायची. शिवाय शैक्षणिक लोन जिथं मिळतं तिथं मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणं किंवा लग्न करायचं आहे किंवा अशा अनेक ज्या काही गोष्टी आहेत जेणेकरून त्या गावामध्ये करण्याचा आमचा भविष्यकाळामध्ये मानस आहे. राजकारणात समाजकारण कसं करावं, 80% समाजकारण आणि 20% राजकारण, हे जे सूत्र आहे ते सुरुवातीपासून म्हणजे गेली 25 ते 26 वर्ष राजकारणात तुम्ही करत आलेला आहात. वेगवेगळ्या योजना असतील, त्या योजना फक्त कागदावर न ठेवता त्याच्यासाठी कसं काम करावं आणि ते केलेलं काम जनतेपर्यंत पोहोचणं आणि ते सुखी होणं, हे तुम्ही या गोष्टींकडे ज्यादा पद्धतीनं पाहिलेलं आहे. राजकारणातल्या भविष्याच्या प्रवासासाठी मी योगिता पाटील आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा देते. आणि आपण आलात आणि खूप चांगला संवाद साधलात. आणि युवा पिढी असेल किंवा ज्यांना ज्यांना राजकारण गलिच्छ वाटतं, ज्यांना ज्यांना असं वाटतं की राजकारणात काही रस नसावा, अशा प्रत्येकाला ही मुलाखत मला वाटते एक प्रेरणादायी ठरेल, ऊर्जा देणारी ठरेल. आणि सलगरे गाव ही मुलाखत पाहिल्यानंतर नेमकं कसं आहे ही पाहायची इच्छा नक्कीच निर्माण होईल. सर, खूप मनापासून धन्यवाद. आपण खूप चांगला संवाद साधलात.